आज तर 1 मिनिटासाठी असं वाटलं होतं आज आहे ना शेवटचा दिवस आहे काय, कारण की एक जणांनी चाट मारली ना अख्खे ट्रेनचे माणसं उड्या मारायला लागले खाली. तर मित्रांनो विषय असा होता, आज आहे ना आपल्याला जायचं होतं बरं का दौंडला. जायचं तर 4 जणांना होतं बरं का, पण जोडीदार येणार होते कोपरगावला सोडायला. तेवढ्यात मग वैजापूरच्या जवळ मस्तपैकी रस प्यायला थांबलो भाऊ. एवढा मोठा गल्लास असल्यावर पोट तर भरण, पण मन कधीच भरणार नाही भाऊ. आणि जोडीदार तर असे रिलॅक्स मध्ये पिऊ राहिले ना, जस का इड जवळच जायचंय का आपल्याला. लगेच देवाचं नाव घेतलं, गाडीला किक मारलं, निघलो बरं का आपल्या मंजिलकडे. तेवढ्यात आलो आपण कोपरगावला मस्तपैकी रेल्वे स्टेशनवर. ट्रेन होते 4:30ला, मग त्याच्यामुळे पहिलेच आम्ही तिकीट आणि ते घेतलं काढून. तिकीट बिकीट काढत येतं खरं आहे, पण मग आपल्याला नेमकं जायचं कुठे तेच कळा ना. ही रेल्वे धड अलीकडे नाही पलीकडे नाही, डायरेक्ट मदत चालली. एवढ्यात आपल्याला कळलं बरं का, आपण ज्या ट्रेन जाणार ती ट्रेन पलीकडे येणार आहे. मग काय निघलो आम्ही सगळेजण त्या साईडला. यांचं तर अवघडच काम आहे भाऊ, कुठं जा पण शायनिंग काय कमी नाही झाली पाहिजे. पायऱ्या उतरायचा कटाळा आला, त्याच्यामुळे मस्तपैकी सगळेजण बसलो. मग काय लिफ्ट मध्ये चायला पायऱ्यानं आलो असतो ते परडलं असतं, कारण की ती लिफ्ट तर 1 सेकंदातच खाली आली. ते सगळं झालं, पण अजून काय आपली गाडी नाही आली. आपले जोडीदार म्हणे आम्हाला जायला उशीर होईल म्हणे, आम्ही निघतो म्हणे, तुम्ही करा म्हणे पोहोचल्यावर फोन. मनात तर फक्त एकच गोष्ट चालू आहे, कधी रेल्वे येतील कधी बसतो काय माहिती. त्याच्यात पार 2-3 जागावर बसून उठलो, पण रेल्वे काय येईनाच भाऊ अजून. अरे फायनली आली बर का रेल्वे. म्हणलं रेल्वे मध्ये गर्दी जर नसली तर मस्तपैकी झोपून जाऊ इडून तिडून, पण इथं तर मोकार गर्दी, उभं सुद्धा राहायला जागा नाही. ते सगळं जाऊ दे, पण याचं काम पटलं हो, तुम्ही तिकडे काही करा, मी बसलो इड निवांत. आता आहे ना बसून जायची इच्छा सोडूनच द्यावा लागेल, कारण की जागाच नाही. आता इथून तिथून आपल्याला असंच उभे जायला लागेल. तेवढ्यात मग रेल्वेचं नेटवर्क गायब झालं. मग काय थांबली एक ठिकाणी. आज तर आपल्याला जायला लय उशीर होणार आहे काय माहिती. आणि ह्या गर्दीचा विषय असा, एक जणांनी चाट मारली, ट्रेन मध्ये आग लागली म्हणे. मग काय सगळे बिराड ते बाहेर फेकायला लागले ना. आता सगळे उतरले म्हणल्यावर आपल्याला तर उतरावंच लागत होतं ना. आणि एकटे आम्हाला तर असं वाटलं होतं आजचा काय शेवटचा दिवस आहे काय माहिती आपला. पण एवढं तरी बरं होतं का ही गोष्ट खोटी होती. तेवढ्यात ते कळाल्यावर मग सगळेजण मस्तपैकी लागले परत वापस रेल्वे मध्ये बसायला. तर मित्रांनो तुम्हाला तर या व्हिडिओ मधून कळलंच असं, एक चाटा मारल्यामुळे किती मोठं हे झालं म्हणून. चला मग काय घेऊ आता फटकन रेल्वे मध्ये बसून. चला मग काय निघली भो रेल्वे दौंडच्या दिशेने. इथून तिथून उभं आल्यामुळं हात पायला मोकार जाम झालते. मग काय चहा बिया घेतली मस्त, डायरेक्ट पोहोचलो बरं का दौंडला. लगेच परत बसलो भो लिफ्ट मध्ये. आजचा मुक्काम इथं नाही झाला म्हणजे बरं होईल, कारण की ना रात्रीचे इथून गाड्या लागणं लय मुश्किल. लिफ्टच्या खाली आलो चाललो बरं का गाडी बघायला हाय का नाही म्हणून. तर मित्रांनो चला बघू गाडी लागते का नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.